98,500 रुपयांची साडी आहे ही. जेवताना सुद्धा मी साडी चेंज करून आणि मग जेवते. सो मला वाटतं की तेच मोठं टास्क आहे माझ्यासाठी. तिने तिच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर मला माझ्या रागाची कबुली द्यावी लागणार आहे. आणि अथर्वचं जर मायाशी लग्न झालं असतं तर वेदासाठी धोका होता. माझी तर इच्छा आहे, त्यांचं काही घडूच नाही. आणि माझी इच्छा आहे की माझंच सगळं घडो, पण ते घडत नाहीये. मृणाल ठाकूर आमची सिरियल बघते, त्यामुळे खूपच भारी वाटलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आहे. आणि आज या सेटवर एका साडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती साडी कोणाची आहे आणि कितीची, आपण त्या लोकांना सगळ्यांना विचारू कोणाच्या साडीची चर्चा. माझ्या साडीची तर नसेल. मीरा 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 काय एवढ्या साडीची चर्चा सुरू आहे की जो तो फक्त एकच म्हणतोय ही साडी कितीची आहे. 1 लाखाची 98,500 रुपयांची साडी आहे ही. प्रॉपर. हा, म्हणजे आता मला हेच विचारायचं, लाखाची साडी नेसून जेव्हा आपण पूर्ण वेळ शूट करतो तेव्हा तारांबळ किती होते आणि ती सांभाळण्यात वेळ किती जातो. हो, म्हणजे एक्साइटमेंट पेक्षा मला वाटतं की जबाबदारी जास्त येते. जेवताना सुद्धा मी साडी चेंज करून आणि मग जेवते. सो मला वाटतं की तेच मोठं टास्क आहे माझ्यासाठी की, आणि ती एका पिनवरती साडी आहे, जास्त पिन लावायला अलाउड नाहीये. सो वेगळेच टास्क आहेत आयुष्यात. या सगळ्या सोबतच सगळ्यात मोठा ट्विस्ट या पाडव्यानिमित्त आम्हाला बघायला मिळणार आहे. सो आपण यांना विचारू, त्यांना खूप एन्जॉय करत असतील हा खरं तर ट्विस्ट. कसा ट्विस्ट असणार आहे आणि काय घडणार. जसं तुला माहित आहे की आमची संपूर्ण सिरियलच ट्विस्ट ऑन ट्विस्टवर बेस्ड आहे, त्यामुळे आता खूप मोठा ट्विस्ट होणार आहे. तुम्ही बघितलं असेल की मीरा तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि त्यावर अथर्वचं काय मत असणार आहे हे रहस्य आहे. आणि खरं तर त्यासाठी आम्ही सगळे वाट बघतोय. आणि तू काय म्हणशील? आणि त्यासाठी तुम्हाला सिरियलच बघावं लागेल, त्याशिवाय कळणारच नाही. तिने जेव्हा प्रेमाची कबुली दिली तर तुमची काय रिएक्शन होते आणि काय असणार आहे. तुम्ही खुश आहात, नाखुश आहात, की आता तुम्ही बाजूला पलटून टाकणार आहे. मला असं वाटतं तिने तिच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर मला माझ्या रागाची कबुली द्यावी लागणार आहे, कारण की मायाला अजिबात पटलेलं नाहीये हे. आणि वेदाला कसं वाटतंय आपण विचारूया. मला आईने बाबांना सांगितलं मला तो आवडतेस. तुला कसं वाटतंय? तुझ्या मम्माने तुझ्या बाबांना असं छान प्रपोज केलं, तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मला खूप छान वाटतंय आणि खूप मज्जा येते मला आज. अरे बाप रे, खूप सारं प्रेम, खूपच प्रेम. आणि ती सीन करताना आता रडली सुद्धा, सो तुम्हाला ते दिसेल. पण मला असं वाटतं की मीराला अथर्व कुठेतरी आवडायला लागला होता, पण ॲक्सेप्टन्स नव्हता आयुष्यात. तो अंबिकाने दाखवून दिला किंवा अंबिकाने ती हिंमत दिली आहे. आणि तिच्या सपोर्टने म्हणू शकतो किंवा ती आहे म्हणून मीराने एवढी हिंमत करून अथर्वला सगळ्यांसमोर सांगितलंय. सो मला पण असं वाटतं की त्यांनी हो बोललं पाहिजे आणि एक वेगळा प्रवास सुरू होईल. पण लेट्स सी, कारण अथर्वच्या डोक्यात मनात काय आहे हे मलाच काय तर पूर्ण घरात कोणाला माहित नाहीये. आणि अंबिकाला आपण विचारूया, शी इज द वन जिने मीराला खूप प्रोत्साहन दिलंय प्रपोज करण्यासाठी, त्यामुळे तुला कसं वाटतंय? फायनली तिने ते केलंय, ते तुला कसं वाटतं? छान वाटतंय. प्रचंड खुश आहे मी मीरासाठी. मला कायम असं वाटतं की बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा येतात की बायको असून सुद्धा आपलाच नवरा दुसऱ्याला देणं वगैरे. पण मला वाटतं ज्या व्यक्तीवर आपलं मनापासून प्रेम असतं ना, त्या व्यक्तीसाठी आपली कायम चांगली भावना असते. आपण असू देत आपण नसू देत, आपल्या सोबत किंवा आपल्याशिवाय ती व्यक्ती कायम आनंदात राहावी, सुखात राहावी, समाधानी राहावी. आणि अथर्वचं जर मायाशी लग्न झालं असतं तर वेदासाठी धोका होता. त्यात मीरा माझी बहीण आहे, ती एवढी चांगली मुलगी आहे, ती एक चांगली आई झाली. सो आता ती एक उत्तम बायको होईल याची खात्री आहे अंबिकाला. आणि त्यासाठी तिचा हा सगळा अट्टहास होता की वेदाबरोबरच अथर्वचंही आयुष्य सुखाने पुढे जावं. आणि आता मीराने कबुली दिली, आता फक्त अथर्वची काय रिॲक्शन असेल याची सगळी उत्सुकतेने वाट बघताय. नक्कीच हे सगळं होणार आहे. या सगळ्यासोबतच मला विचारायचं आहे की ही मालिका इतकी प्रेक्षकांना आवडते आणि सगळ्यात जास्त की मृणाल ठाकूरने तुमची स्टोरी पोस्ट केलेली, जेव्हा
अशा व्यक्तीकडनं आपलं कौतुक होतं, कारण की एक असतं की बॉलिवूडचं क्रेज सगळ्यांना असतं, पण त्यांना तुमचं क्रेज लागलं असं म्हणायला हरकत नाही. हे जेव्हा घडतंय तेव्हा किती छान वाटतंय की अशा मालिकेचा आपण भाग आहोत. छान वाटतंय. अगदीच ही खूप मला अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी, किंवा एक अप्रिसिएशन असतं चांगल्या कलाकारांकडून चांगल्या कलाकारांना. सो आनंद होतोय अगदीच. आणि मुळात मृणालच मला खूप आवडते, त्याच्यामुळे तिच्याकडनं मिळालं तर फारच चांगलं वाटतं. सांगा, तिची जेव्हा स्टोरी आली, सो तुम्हाला त्याच्यानंतर काय रिस्पॉन्स आलाय? आणि तिची स्टोरी बघून असं होतं की डीएम्स येतात. हो, आय थिंक मग सगळ्यांनाच खूप सारे डीएम झाले की तुला जपणार आहे वगैरे, किंवा मृणाल ठाकूर आमची सिरियल बघते त्यामुळे खूपच भारी वाटलं. कारण की जसं पौर्णिमाताई पण म्हणाली, मला ही मृणाल ठाकूर खूप आवडते आणि ती पण एक मराठी मुलगी आहे, ती या लेवलवर गेली आहे आणि तिच्याकडून जेव्हा आम्हा सगळ्यांना अशी इतकी छान शाबासकी मिळते तेव्हा असं कुठेतरी वाटतं की हां, एक दिन हम भी वहाँ पोहोच सकते. सो या मला असं वाटतं की जेव्हा तिने स्टोरी टाकली होती, आमच्या ग्रुपवरती चर्चा होतीच, पण जे आमचे सिरियल बघतात जे फॅन्स आहेत त्यांचे पर्सनल जे काही डीएम्स होते इंस्टाग्रामवरती की मॅम तुम्ही मृणाल ठाकूरची पहिले जाऊन स्टोरी बघा, तर त्यांची एक्साइटमेंट जी होती ना ती पण कमालीची होती. आणि तिने त्याच्यात खूप मेन्शन केलं होतं की फेवरेट सिरियल. सो हे आमच्यासाठी मे बी खूप चांगली गोष्ट आहे. हा, की म्हणजे नुसती ती सिरियल बघत नाही तर तिची आवडती सिरियल आहे आणि ती न चुकता बघतात. सो हे जास्त महत्वाचं आहे की त्यांना ती आवडते सुद्धा आणि आपलं काम समोर पोहोचतंय, लोकांना आवडतंय. सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि जसं ही म्हणाली की एक शाबासकी आणि पुन्हा नव्याने त्याच जोशात काम करण्याची जी ताकद असते, जी कुठे कुठे मध्ये मध्ये आपण डाऊन होतो ना, ती इथून मग येते आणि आपण पुन्हा त्याच जोमाने काम करायला लागतो. सो त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे आम्ही खूप जोशात काम करतो आणि नंतर आमचं TRP पण 4 पॉईंटनी वाढल्यामुळे आम्ही नेक्स्ट लेवल आम्ही खुश होतो सगळेच. पण आता वेदाला विचारेल, वेदाने कोणाला तरी टोपण नावं दिली असं मी ऐकलंय. काय काय आहे, तू कोणाला काय काय बोलतेस? प्रेमाने काय काय बोलते सगळ्यांना? काय बोलते? अंबिका आईला काय म्हणते? गबऱ्या. आणि पौर्णिमा ताईला आजी. आणि माया ताईला मावशी. मावशी. मला गोंडू. मी तिला गोंड्या म्हणते किंवा मग छोटू म्हणते. पण मला सांग, आता दिवाळी झाल्यानंतर काय काय मजा करून आली? काय केलंस? काय फटाके फोडलेस फ्रेंड सोबत? लाडू खाल्लेस? फराळ खाल्लास? मी सांग त्यांना. हा, मी सांगितलं. बरं, माझ्या मम्मीला फराळ खूप फराळ खूप छान बनवता येतो. तर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही आमच्या घरी या. वाव. यांना नाही बोलवलं? नाही, आता मी बोलते तुम्ही सगळे येऊ शकतात घरी. संपली दिवाळी. नाही, दिवाळी अजून खूप आहे. आणि आज खरं सांगू तर शर्वरी म्हणजे शरुताईनी आणि मी आज खूप फटाके आणलेत, म्हणजे हॅपी बॉम्ब्स आणलेत. सो या पाडव्यात काय ट्विस्ट येणार आहे हे मी सगळ्यांना विचारलं, पण जर आता अथर्व आणि मीरा एकत्र आले तर तुझा काय स्टँड? मी तर सगळ्यात खुश असणार आहे, कारण की माझेच खूप प्रयत्न चालू आहेत अनन्याचे की हे दोघं एकत्र म्हणजे प्रेमात पडायला पाहिजेत दोघांकडून एफर्ट्स, आणि माझं पुशिंग खूप चालू आहे दोघांकडून. सो लेट्स सी, एकत्र यायला पाहिजेत, एक लव्ह स्टोरी, नवीन लव्ह स्टोरी. आणि अनन्या आहे, सो अनन्याचा सपोर्ट तर आहे या दोघांना, दादालाही आणि वहिनीलाही. लेट्स सी. आल्यापासून हे तुमच्या 1 लाखाची साडी यावर आता तुझं मत काय असणार? मला एवढं साड्यांचं नॉलेज नाहीये, कारण की बेसिकली मी आईच्या वॉर्डरोब मध्ये जाऊन अरे ही छान दिसते आणि ती नेसायची, सिम्पल, जे आपले 4 ब्लाऊज त्याच्यावर जाणारी साडी. सो आय हॅव नो आयडिया अबाउट द साडीज. पण यांच्याकडून माझं इथं ओ अच्छा अशाही साड्या असतात, कपडा असा असतो वगैरे, हे यांच्याचकडून शिकतेय. म्हणजे आता अजून खूप काही शिकशील आणि नेक्स्ट टाइम मग असं कधी होईल तर आम्ही तुला विचारू की या साडीबद्दल तू सांग. पण आता एक मोठा ट्विस्ट आला आणि सगळे मला असं वाटतं दिवाळी खूप चांगली सेलिब्रेट घरी करून आला असेल. यंदाच्या दिवाळीबद्दल काय सांगायला, कशा पद्धतीने साजरी केली आहे आणि काय आठवणी आहेत?
ही दिवाळी माझ्यासाठी वेगळी आणि स्पेशल आहे, कारण ही दिवाळी लक्ष्मीपूजन आम्ही चक्क सेटवर केलंय आणि मला आवडलंय हे. ऑब्व्हियसली आपण घरच्यांना मिस करतो, आपल्याला एक जरा हे असतं की घरी असतो तर मज्जा आली असती, पण दिवाळीच्या दिवशी एवढ्या जो वर्षातला सगळ्यात मोठा सण असं आपण म्हणतो, त्याही सणाच्या दिवशी आपण काम करतो, आपल्या आवडीचं काम करतोय, त्यापेक्षा मोठा आनंद नाही कुठलाच असं मला वाटतं. आणि मी खुश होते यावेळेसची दिवाळी. पाडवा भाऊबीजेला सुट्टी होती, त्या दिवशी आपापल्या घरी जाऊन मज्जा खाऊन पिऊन घरच्यांना भेटून आले. पण येस, लक्ष्मीपूजन, धनोत्रयोदशी, नरक चतुर्दशी या सगळ्या दिवशी आम्ही सेटवर होतो, छान काम करत होतो, एकत्र होतो, याचा मला प्रचंड आनंद आहे. माझं पण सेम हेच झालं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दरवर्षी मी घरी असते, घरी करते, मी छान सजवते. पण यावेळेला मला अशी जरा खंत होती की आता घरी पूजा नाही करता येणार. सो ती कसर इकडे भरून काढली आम्ही आणि इथे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आमच्या प्रोडक्शननी इथे लक्ष्मीपूजन साजरी केलं. सो खूप छान वाटलं. मी असं ऐकलंय की एक म्हणजे फटाका फोडताना पडून झडून काय लागू हे आमचं पिल्लू घे. ऐका ना, माझी घरी माहित नाहीये हे सगळं झालंय. आता कळेल. सो काल फटाका फोडत होते मी आणि फटाक्यांमध्ये दगड असतो प्रेशरने भरलेला आणि मी उलटा फोडला. ते दगड जिथे असतो शेवटी तो माझ्या साईडला होता. मी लावला, मी पळेपर्यंत तो पायावर फुटला. माझा विनोद आहे यावर. नाही गप्पच, ते 3-4 वेळा तिने जो विनोद करून झालाय. अगं ते काय झालं, दगडावर दगड आपटल्याने ना ते असं जरा थोडस पेटल्यासारखं झालं आणि तिला जखम झाली एवढंच. पण लकीली चिंगारी वगैरे नाही उडाली, तो फक्त दगड खूप जोरात लागला तर ते सुजलंय आणि एक व्यवस्थित जखम आहे आणि त्याच्यावर पौर्णिमा ताईने पाय देऊन झालेला आहे. बट खूप चांगली गेली आहे दिवाळी. आणि दिवाळीत माझा तिथीनुसार वाढदिवस असल्यामुळे घरून खूप लाड आणि मी खूप मजा केली आहे. मी यांनाही फोटोज वगैरे सगळे पाठवत होते. आई बाबांकडून लाड आणि फ्रेंड्स कडून पण, काय की मी शूट जसं आम्ही इथेच होतो दिवाळीत, पूर्ण आम्ही सगळे इथेच साजरा करत होतो. तर मला सुट्टी होती म्हणून माझ्यानुसार सगळं त्यांनी प्लॅन केलं की डिनरला जाऊया वगैरे. तर खूप प्लॅन आणि खूप असं छान वाटलं की दिवाळी एकदम अशी काम पण आणि सुट्टी पण आणि फॅमिली सोबत पण. गिफ्ट दाखव. हा, गिफ्ट दाखव. आईने अंगठी केली माझ्यासाठी. या सगळ्या सोबतच पाडव्यामध्ये आता आम्ही बघितलं शूट करताना एक एक गिफ्ट मिळाले. सो ज्यांना गिफ्ट मिळाले त्यांना विचारते की काय मिळालं. मान कंजूस मारवाडी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी टिकली, हेअर पिन्स आणि सेफ्टी पिन्स असं गिफ्ट दिलेलं आहे, जे मी त्याला त्याच्या तोंडावर फेकलंय, मला नको आहे म्हणून. आणि तुला खरोखर काय गिफ्ट मिळालं? मला खरोखरच छान अशी माझी टिफिन बॅग आणि जेवण गरम करण्यासाठी वेगळा डब्बा मिळतो, तो असं जेवणाचं मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलंय. खूप मस्त आहे. इलेक्ट्रिक आहे. येस, रिअली थॉटफुल. येस. सो तुलाही गिफ्ट मिळालं इथे पाडव्यानिमित्त, जे काय मिळालंय? गिफ्ट मिळालंय, डायमंडची रिंग दिली आहे जी सगळ्यांना फारच आवडली आहे. सगळ्यांना मीराच देऊ शकते, पण अशा गिफ्ट ना मीराच नाही म्हणू शकते आणि लोकांनी यातनं काहीच बोध घेऊ नये. दिलेलं गिफ्ट घ्यावं, एक्सेप्ट करावं. तुम्ही काय करायचं ठरवलंय, जर ते तुम्ही एकत्र आले आम्ही थोडी सरवणार आहोत. आम्ही नाही ठरवत. हो, ते आम्ही करतो. तुम्ही काय केलं पाहिजे? माझी तर इच्छा आहे, त्यांचं काही घडूच नाही. आणि माझी इच्छा आहे की माझंच सगळं घडो, पण ते घडत नाहीये. मीरा, प्रेम 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 प्रेम. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.